Good morning, dear student. Now we are going to continue our second chapter from the standard 9th Science and Technology, Work and Energy. So, see, in the textbook they have given some example. First of all, now you can observe this example. In which picture above has work has been done? दिलेल्या या चित्रांमध्ये कार्य कुठं पूर्ण झालं आहे हे सांगा. बघा, अ पर्सन वॉकिंग विथ अ बॅग ऑन हिज शोल्डर. एक व्यक्ती आहे जो त्याच्या खांद्यावर पोतं घेऊन तो चालत आहे. अ बॉय प्लेइंग विथ अ बॉल. हा मुलगा चेंडूसोबत खेळतोय. अ वॉचिंग टी व्ही अँड यूजिंग द रिमोट. एक मुलगी आहे जी टी व्ही बघते आणि रिमोटच्या साह्यानं चॅनल बदलते. अँड अ गर्ल स्टडिंग. आणि एक मुलगी जी फक्त ती अभ्यास करते. या सर्व उदाहरणामधून वर्क कुठं झालं हे आपल्याला सांगायचं. तर आपल्याला असं लक्षात येईल की जी मुलगी स्टडी करते, देअर वॉज अन डिफरन्सेस इन आन्सर. काही मतमतांतरे असू शकतात, पण दिस इज माय ओपिनियन. हा व्यक्ती जो घेऊन चाललाय त्याच सामान, त्याचबरोबर ही मुलगी जी टी व्ही बघते आणि हा मुलगा जो खेळतोय, याच्यामध्ये वर्क हे पूर्ण झालेलं आहे. आणि जी मुलगी अभ्यास करते त्याच्यामध्ये वर्क डन नाही आहे, असं माझं म्हणणं आहे. फ्रॉम द सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू, पण शास्त्रोक्तदृष्ट्या जर तुम्ही बघताल, वेन डू यू से वर्क दॅट नो वॉज डन. आता बघा, एखादं काम झालंय किंवा एखादं काम झालं नाही हे शास्त्रोक्तदृष्ट्या आपण कसं ठरवणार. तर बघा, इफ अ डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी इज अ झिरो. जर एखाद्या ऑब्जेक्टनं, आता इथं ऑब्जेक्टला बॉडी पण म्हणतात, त्याचा मराठीत अर्थ होतो वस्तू. म्हणजे कोणतीही वस्तू असेल आणि तिचं विस्थापन शून्य असेल. ऑर किंवा इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी इज परपेंडिक्युलर टू द फोर्स. किंवा त्या बॉडीची जी डिस्प्लेसमेंट आहे ती कोणत्या पोझिशनमध्ये असेल, परपेंडिक्युलर टू द फोर्स अशी असेल. आता हे परपेंडिक्युलर टू द फोर्स आपण पाहू. or if there is no net force acting on a body of a work, then it is called to be a zero. आणि मग म्हणजे तीन इथं कंडिशन दिल्यात. सायंटिफिकली जर बॉडीने डिस्प्लेसमेंट नाही केली, ती बॉडी फोर्सला परपेंडिक्युलर आहे, किंवा तिथे नेट फोर्स हा काहीच नसेल, झिरो असेल, तर अशा कंडिशनमध्ये आपण वर्क झालं नाही असं आपण म्हणू शकतो. दिस इज सायंटिफिक डेफिनेशन. मग आता ह्या तीन उदाहरणांचा आपण जर वापर केला, ऑब्झर्वेशन केलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे, त्याचबरोबर इथं फोर्स लावण्यात आलेला आहे. आणि इथं जो आहे तो बॉल खेळतोय, बॉलची पण डिस्प्लेसमेंट आहे, अप्लाइड सम काइंड ऑफ अ फोर्स. सो बिकॉज ऑफ दॅट, ऑन द बेसिस ऑफ दॅट, आय कॅन सेड इट ॲट, दिस इज माय पर्सनल ओपिनियन. सो वर्क हॅज बीन डन. नाव सी, जनरली एनी मेंटल और फिजिकल ॲक्टिव्हिटी इट इज रेफर्ड टू ॲज अ वर्क. कुठल्याही प्रकारचं मानसिक अथवा शारीरिक केली गेलेली कृती त्याला आपण वर्क असं संबोधतो किंवा कार्य असं संबोधतो. वेन वी वॉक और रन, द एनर्जी इन अवर बॉडी इज यूज्ड टू डू नेसेसरी द वर्क. आणि ह्या अशा प्रकारच्या सर्व कार्यांना, जिथं आपण चलतो पळतो, त्याला एक ऊर्जेची आवश्यकता असते आणि ती ऊर्जा आपली शरीर यूज करतं हे कार्य पूर्ण करण्यासाठी. वी से दॅट गर्ल हू इज स्टडिंग इज वर्किंग और परफॉर्मिंग वर्क, बट दिस इज द मेंटल वर्क. इथं त्यांनी सांगितलंय, जी मुलगी अभ्यास करते तिचं ते मेंटल कार्य आहे. इन फिजिक्स वी डील विथ द फिजिकल वर्क. पण आपल्या फिजिक्समध्ये आपण मेंटल वर्कवर नाही एम्फसाइज करत, तर आपण फिजिकल वर्कवर जास्त अभ्यास करतो. सो वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन अ फिजिक्स. मग आपल्या भौतिकशास्त्रामध्ये कार्य या शब्दाला एक विशेष अर्थ आहे. नेमका काय आहे? वर्क इज सेड टू बी डन. एखादं कार्य झालं आपण तेव्हाच म्हणू शकतो वेन फोर्स इज अप्लाइड. त्या ठिकाणी बलाचा वापर झालेला आहे. कशावर? ऑन द ऑब्जेक्ट अँड कॉजेस द डिस्प्लेसमेंट ऑफ अ ऑब्जेक्ट. आणि मग म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो, एखादं बल एखाद्या ऑब्जेक्टवर, बॉडीवर किंवा वस्तूवर लावल्यानंतर कॉज, परिणाम, त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालं असेल तेव्हाच आपण वर्क हॅज बीन डन म्हणतो. म्हणजे पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जर तुमची वस्तू मूव्ह झाली असेल तर आपण तिथं वर्क हॅज बीन डन असं म्हणू शकतो. दिस इज द सायंटिफिक डेफिनेशन ऑफ अ वर्क. You have already learned that work done by the force acting on an object is a product of a magnitude and
product of a magnitude of a force and displacement. आपण डेफिनेशन पाहिली, बल गुणिले डिस्प्लेसमेंट, त्याला आपण म्हणजे W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे आपण पाहिलेले ऑफ द ऑब्जेक्ट. सो फॉर्म्युला ऑफ दॅट. पण ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती कोणाच्या दिशेने पाहिजे, डायरेक्शनच्या, फोर्सच्या दिशेने. म्हणजे ही डायरेक्शन फोर्स म्हणजे ज्या दिशेने तुम्ही फोर्स लावताय, इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स दॅट डिस्प्लेसमेंट हॅपन टू बी एन ऑब्जेक्ट. सो दस इट इज कॉल्ड ॲज अ वर्क अँड वर्क इज इक्वल टू, म्हणजे एखादं कार्य कधी झालं applied force and displacement of the object, then it is called to be a work has been done there. Now see what are the different types of the forces and their example. Now you can try to find out the what are the example. I just give to one simple revision for this. So now these all images are taken from the internet, the property, copyrights and license this particular website. So this is for just only educational purpose only. So these are the types of the forces. Now see, there are basically two types. In the 8th standard we have learned about this contact and non-contact forces. Now you can try to remind what examples we have been discussed over there. Now see the contact forces, that is the muscular force and frictional force, where you should need the particular contact of your body and to be apply the force. And this is are the non-contact force. There is no need of the contact object and body, but application of the forces are over seen there. So that is the magnetic force, gravitational force and electrostatic force. Try to find out the example of this forces. Very easy examples. Now see, again you can observe this figure A, figure B and figure C. If you observe there, this girl has been applying a force on that wooden box, and you can see there from point A to point B it can be a move, or for point A to point B to point A that wooden box has been moved over there. ही जी मुलगी आहे, या मुलीच्या हातामध्ये एक वस्तू आहे, लाकडी ठोकळा म्हणा किंवा पुस्तक म्हणा. तिनं बी पासून जर फोर्स अप्लाय केला तर ए पर्यंत आलाय, किंवा ए पासून जर तिने फोर्स अप्लाय केला तर हे ऑब्जेक्ट इथे येईल, असं एक आपण गृहीत पकडू. आता ही बी नावाची एक मुलगी आहे, तिने एक गाडी ओढते. गाडी ही अशी सरफेसला सरळ आहे इथे, आणि म्हणजे डायरेक्शन ही या डायरेक्शनला येते, आणि ह्या ज्या दोरी आहे या दोरी थ्रू तिने अप्लाय केलेलं बल आहे. आणि इथं पण बघा एक गाडी टो केलेली आहे. टो केलेली म्हणजे ती बंद पडली असताना दोरी लावून त्याला ओढणे, असे 3 आहेत तिथं. आता इथं बघा की इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे, ही पुस्तकात पण फिगर आहे, एकदा तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व करा. सो नाउ सी, यू मस्ट हॅव सीन दिस 3 इव्हेंट्स डिपिक्टेड इन द पिक्चर बी अँड सी अबव. सो वेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग, म्हणजे इथं त्यांनी असं म्हणले की हा जो चाइल्ड आहे यानं ह्या स्ट्रिंग म्हणजे दोरा याच्या साह्याने हे कार्ट म्हणजे गाडी ओढत आहे. सो द डायरेक्शन ऑफ अ फोर्स इज डिफरंट फ्रॉम द डिस्प्लेसमेंट. आता इथं त्यांचं असं म्हणणं आहे की डायरेक्शन ऑफ अ फोर्स नेमकी कशी आहे ते बघा. and the direction of the force is different from the displacement. Now you can see here, जर तुम्ही फोर्सची डायरेक्शन, ही जी मुलगी या दोरीच्या साह्याने ही जी कार्ट ओपन करते, तर इथं तुमच्या लक्षात येईल की आपण इथे जस्ट थोडंसं ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. जी डायरेक्शन आहे ती अशी आहे, पण अप्लाइंग ऑफ द फोर्स कसा आहे या दृष्टीने असं झालं. दिस इज या पद्धतीने, म्हणजे ही सरफेस डायरेक्शन ही झाली, म्हणजे लागलेलं फोर्स आणि त्याची डायरेक्शन या दोन्ही गोष्टी कशा आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत. आणि so different from the displacement. Similarly, when a large vehicle tows a small one, the direction of a force and the displacements are different. Again you can see here the same example. If you see there, the displacement in this direction and applied force are in this direction in the same manner. In both B and C example you can find out. So such a kinds of example here, displacement of a object. So in both cases the direction of a force makes an angle with a direction of a displacement. Exactly. Now you can see here, you will be find out. So this is the making an angle. So here and again here also you can see there, if you can draw here exactly the direction of a displacement in this manner, and string is in over here, so it is also making one angle here. सो लेट अस सी हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क. मग अशा कंडिशनमध्ये आपण जे वर्क डन झालेलं आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं.
So when a child pulls a toy cart, force is applied along the direction of a string while the cart is pulling along the horizontal surface. In this case, order to calculate amount of work done, we have to convert applied force into the force acting along the direction of a displacement. So हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. आता बघा, इथं त्यांनी असं सांगितलंय की या चाइल्डनं जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग लागलेलं बल त्याचं त्या स्ट्रिंगवर आणि हे हॉरिझॉन्टल सरफेस. मग या दोन कंडिशनमध्ये हे कॅल्क्युलेट कसं करायचं, तर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा. इन ऑर्डर टू टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन वी हॅव टू कन्वर्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक गोष्ट करावी लागते. काय करावं लागते, आपण जे बल लावलेलं आहे दॅट इज अप्लाइड फोर्स, वी हॅव टू कन्वर्ट अप्लाइड फोर्स इनटू फोर्स ॲक्टिंग अलॉंग अ डायरेक्शन ऑफ अ डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपण एखादी गोष्ट ओढण्याकरता जे बल लावतो त्याचं रूपांतरण आपल्याला कशात करावं लागतं की ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनमध्ये झालंय पहिले हे कॅल्क्युलेट आपल्याला करावं लागतं. म्हणजे इथं बघा, टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन वी हॅव टू कन्वर्ट द अप्लाइड फोर्स इनटू फोर्स ॲक्टिंग ऑन फोर्स ॲक्टिंग अलॉंग अ डायरेक्शन ऑफ अ डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल की ज्यावेळेस तुम्हाला हे झालेलं वर्क डन किती हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा तो तुम्ही फोर्स लावला आहे ज्याची त्या फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झाली ती आपल्याला पहिली डिस्प्लेसमेंट म्हणजे ह्या दोन्हीचं कोरिलेशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. मग आपण वर्क डन जे आहे ते वर्क डन आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. Hello student, in last lecture we have discussed about the scientifically how can you say it that work has been done. Now keep in your mind this line is very important. We have to convert the applied force into force acting along a direction of a displacement. So how could it be possible? Before that we have seen some determination. Now see, if you want to discuss or understand the concept of how it will be converted applied force into the direction of force applied in the direction of a displacement, now you can consider this is the object. This object is this is the string and this is the applied force and this is the direction of that displacement of that particular object. So applied force is denoted by capital F and the displacement of a direction is denoted by F1. So these are two terms here and this is the yes means displacement here. Now see here, let F be the applied of a force. आता इथं तेच आपण सांगतो की हे एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला आहे, तो कॅपिटल एफने इथं दर्शवलेला आहे. आणि ज्यावेळेस याच्यावर फोर्स अप्लाय केला तर हे ऑब्जेक्ट याची मुवमेंट झाली, डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट आपण स्मॉल एसनं दाखवली इन दिस डायरेक्शन आणि ती डिस्प्लेसमेंट जी झाली ती आपण F1ने इथं दर्शवलेली आहे. सो let F be the applied force and F1 be its component in the direction of a displacement. जे आत्ता सांगितलं. Let be the displacement. So the amount of work done is given by W is equal to F1 means displacement into force into displacement. हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. दिस इज अ गिवन इक्वेशन. आपण ते पहिल्या ह्याच्यामध्ये पाहिलं होतं. सो हे इथं आपण पाहिलं होतं. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो द फोर्स F इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ अ स्ट्रिंग, राईट. हा जो फोर्स आहे हा अप्लाइड फोर्स कसा आहे, स्ट्रिंगच्या डायरेक्शनला आहे. हे फक्त इथं कन्सेप्ट लक्षात घ्या. दॅट इज द अँगल विथ अ हॉरिझॉन्टल. आणि मग इथं आहे म्हणजे सो दिस इज हॉरिझॉन्टल लाईन आणि ह्या स्ट्रिंगने जो अप्लाइड केलेला फोर्स आहे हा याला हॉरिझॉन्टल आहे आणि हा इथे एक अँगल बनलेला आहे, हॉरिझॉन्टलला अँगल तयार केला आहे. लेट बी द अँगल ऑफ अ स्ट्रिंग मेक्स विथ अ हॉरिझॉन्टल वी कॅन डिटरमाइन द कॉम्पोनंट ऑफ F1 डिस्प्लेसमेंट ज्याला आपण म्हणतो इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. सो ऑफ फोर्स F विच ॲक्ट्स ॲज अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन बाय मीन्स ऑफ अ ट्रिग्नॉमेट्री. मग आपण हा जो फोर्स आहे डायरेक्शनच्या दिशेने आपल्याला तर कन्वर्ट करायचं आहे, तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण याला कसं म्हणजे त्या साह्याने आपण याला कसं सॉल्व्ह करू शकतो. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, W इज इक्वल टू F इंटू एस, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आपण इथे ह्या अँगलला थीटा असं म्हणलं. मग ट्रिग्नॉमेट्रीच्या साह्याने आपण काय म्हणतो, कॉस थीटा इज इक्वल टू बेस, हा बेस आहे, दिस इज द बेस अँड हायपोटेन्युअस, दिस इज द हायपोटेन्युअस. सो दिस इज द हायपोटेन्युअस. सो कॉस थीटा. मग आता बेसची व्हॅल्यू किती, F1 जी इथे F1 ठेवली आणि हायपोटेन्युअसची व्हॅल्यू किती F.
की जे आपण इथं सध्या किती बल लागते हे माहीत नाही, आपण म्हणून त्याला नुसतं एफने डिनोट केलं आहे. सो इट विल पुट हिअर एफ. आता मग ज्यावेळेस या इक्वेशनला आपण सॉल्व्ह केलं त्यावेळेस F1 इज इक्वल टू एफ कॉस थिटा, इथं आपल्याला हे पुढचं इक्वेशन भेटलं. मग आपण त्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला असं मिळतं की वर्क इज इक्वल टू आता म्हणजे इथं एफ कॉस थिटा हे ज्यावेळेस तुम्ही पाहताल त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की वर्क इज इक्वल टू एफ कॉस थिटा इंटू द यू कॅन फाइंड आउट डिस्प्लेसमेंट हियर. इट इज अ मल्टिप्लिकेशन मीन्स वर्क इज अ प्रॉडक्ट नथिंग बट द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट अँड फायनली यू कॅन गॉट सो एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. मग कॉस थिटा हा कोणता अँगल आहे हा इथं महत्त्वाचा आहे. म्हणजे वर्क डन हे कधी झालं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ही असायलाच पाहिजे. म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे आणि अप्लाइड फोर्स असला पाहिजे आणि तो किती अँगल ना आहे त्यासाठी आपण इथं कॉस थिटा. आता हे बघा इथं कॉस थिटाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता इथं त्यांनी टेबलमध्ये काय विचारलंय की कॉस थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल म्हणजे या चित्रामध्ये तुम्ही जर एका पाहिलं असेल तर एक मुलगी एक टेबल पुसते, तो अँगल 0च आहे. मग तिथं जर थिटा 0 असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू किती येते 1 येते. आणि मग अशा वेळेस तुम्हाला हा त्यांनी टेबल विचारला की तुम्हाला याचं कन्क्लुजन काढायचं. आता याचं कन्क्लुजन पुढच्या पेजवर आहे, ह्या ओळीत त्यांनी दिलेलं आहे. आपण हे नंतर बघू कारण की ह्याला एक नंतर पुढच्या पेजवरची पूर्ण कन्सेप्ट आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो वर्कमध्ये. तर फक्त एक तुम्हाला टेबलची माहिती असावी की हा कॉस थिटाची व्हॅल्यू इथे येते. जर हा 90 अँगल असेल परपेंडिक्युलर असेल म्हणजे अगदीच असा या पद्धतीमध्ये तर अगदीच असा परपेंडिक्युलर असेल तर तिथं 0 असते. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे 0 आणि इथं पण किती येते 0च येते आणि 180 तर -1 असते. आता हे आपण दोन्ही एक्झाम्पल बघू. आता बघा मग इथं काय दिले त्यांनी So 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. So 1 J is equal to 1 N into 1 meter. In CGS system, the unit of a force is dyne and that is displacement is a centimeter. That is CM. म्हणजे इथं SI सिस्टीममध्ये मीटर घेतात आणि डिस्प्लेसमेंट हे सेंटीमीटरमध्ये घेतात. SI सिस्टीममध्ये N घेतात न्यूटन आणि CGS सिस्टीममध्ये डाईन घेतात. सो युनिट ऑफ अ वर्क डन इज अ डाईन सेंटीमीटर. आणि मग जर डाईन सेंटीमीटर एकत्र असेल सो दिस इज कॉल्ड ॲज ए अर्ग. लक्षात घ्या न्यूटन मीटर असेल तर जूल आणि डाईन मीटर असेल तर अर्ग. सो दिस इज द बेसिकली कम्पॅरिझन. मग 1 अर्ग म्हणजे किती, जसं 1 जूल इतकं आपण पाहिलं की 1 न्यूटन इतका फोर्स लावल्याच्या नंतर 1 मीटर 1 मीटर ती वस्तू डिस्प्लेस करते. अशा परिस्थितीत 1 जूल वर्क झाला आपण असं म्हणतो. सो 1 अर्ग इज इक्वल टू 1 dyne into 1 centimeter. If a force of a 1 dyne displaces an object through an 1 centimeter in the direction of the force, the amount of work done is 1 erg. So 1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. Now see what is the relationship between joule and erg. We know that 1 Newton is equal to 10 raised to 5 dyne and 1 meter is equal to 10 raised to 2 centimeter. हे आपल्याला माहित पाहिजे. सो वर्क इज इक्वल टू आपण फॉर्म्युला जर किमती ठेवल्या वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क आहे 1 जूल, फोर्स आहे 1 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट आहे 1 मीटर. त्याच्या आपण किमती ठेवल्या 10 raised to 5 dyne इंटू 10 raised to 2 सेंटीमीटर. देन यू कॅन फाइंड आउट 1 जूल इज इक्वल टू 10 raised to 7 अर्ग. म्हणजे इथं तुम्हाला माहिती आहे की समान पाय आहेत त्यांच्या घातांकाची ही बेरीज होते. तर 5 आणि 2 7. सो 10 raised to 7 dyne सेंटीमीटर. सो दिस इज द युनिट ऑफ अ वर्क. आता पुढचा जो मुद्दा आपण बघणार आहोत तो मुद्दा आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो वर्क.